पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होईल। या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती देतील। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, आपण पाहिलं की काल दिवसभर केंद्रात दिल्लीत खूप मोठ्या घडामोडी घडल्या, हालचाली झाल्या, आज काय काय होणार आहे? नक्कीच प्रज्ञा, आज सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या वतीने आणि भारत सरकारने ज्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत पाकिस्तानच्या अनुषंगाने त्याची माहिती सर्व पक्षांना दिली जाणार आहे। विशेष म्हणजे आज सकाळीच काँग्रेसच्या कार्यसमितीची, काँग्रेस वर्किंग कमिटीची सुद्धा दिल्लीत बैठक आहे आणि त्यासाठी राहुल गांधी हे अमेरिकेहून परतले आहेत। आजच्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत नेमका काँग्रेसकडून काय निर्णय घेतला जातो, काँग्रेस देखील या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आणि त्यासोबतच या सर्वच पक्षांना जे भारत सरकारने ज्या भूमिका घेतल्या त्याबद्दलची माहिती देऊन ब्रीफिंग केलं जाणार आहे आणि कन्सेन्सस तयार करण्याचा प्रयत्न हा भारत सरकारच्या वतीने राहील। त्या दृष्टीने सर्वपक्षीय बैठक महत्त्वाची आहे। निश्चित सोमेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।